मुंबई महापौर पदासाठी फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक, तर भाजप शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेण्याची शक्यता. शिवसेनेच्या विजय यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांचा उन्माद, भाजप कार्यालयासमोर घातला राडा. पियुष गोयल यांच्यावर अमित शहा भडकले, राष्ट्रवादीबद्दलचं पांचाळ वक्तव्य आलं अंगलट, जबाबदार सूत्रांकडून जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांची माहिती. चंद्रपूर महापौर पदाचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती, विजय वडेट्टीवार समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश, तर धानोरकर गटाचाच महापौर होणार सूत्रांची माहिती. नितीन गडकरी विमान प्रवास टाळा, अनिल देशमुखांचा खोचक सल्ला. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण, प्रफुल्ल पटेलांनी स्वतःला स्पर्धेतून केलं दूर, सुनेत्रा पवारांचा निवडीचा मार्ग झाला मोकळा. अजित पवारांच्या आणखी जबाबदाऱ्यांचं वाटप, पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदावर सुनेत्रा पवारच. आदित्य ठाकरेंनी घेतली पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट, प्रभादेवी इथल्या घरी जाऊन माळीच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन. नांदेडात निवडणुकीसाठी बापानं मुलीला मारलं, तिसरं अपत्य ठरलं उमेदवारीला अडचण, इथं ओशाळली माणुसकी. लोकसभेमध्ये गोंधळ, खासदारांचं निलंबन, लोकसभेतील 8 खासदारांचं निलंबन केल्याची माहिती, पीठासीन अधिकाऱ्यांवर कागद भिरकावल्याची घटना. नाशिकमध्ये 4 चाकी चालकाचा व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, मानेवर धारदार शस्त्रानं केले वार, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. उल्हासनगर महानगरपालिकेवरती शिवसेना आणि भाजपची सत्ता, महापौरपदी अश्विनी निकम, उपमहापौरपदी अमर लोण बिनविरोधपणे निवडून आले. जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये संपली, सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांमधल्या निधीवरून झाला वाद. मंत्री महंतांसोबत जमिनीवर बसून जेवले, महंतांचा राग कमी करण्यासाठी महाजनांची कसरत. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये बारामतीमध्ये हत्यारांसह एका तरुणाला अटक, 2 तलवारी आणि कोयता केला जप्त. नितेश राणे विकास कामं करत नाहीत, पैसे वाटून निवडणुका जिंकतात, माजी आमदार वैभव नाईक यांचा गंभीर आरोप. निसर्गाच्या लहरीपणानंतरही यंदा हळदीचं उत्पादन समाधानकारक, हळदीच्या काढणीला केली सुरुवात. टोमॅटोचे भाव गडगडले, किलो मागे टोमॅटोला सरासरी 6 रुपयांचा दर, शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता. जळगावातील इराणी महिलेची अकालपट्टी, महिलेला बेकायदेशीररित्या वास्तव्य करून देण्यात आल्याचा आरोप. मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, एअर इंडियाच्या विमानाचे पंख एकमेकांना धडकले. देहरादूनमध्ये दरीत कोसळली बस, भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 5 जणांची प्रकृती गंभीर, 35हून अधिक जण जखमी.